Just now we are going to consider wave theory of light, in which different parts what we going to take is wave front, wave normal, and their types. These are topics what we are going to achieve. आपण वेव्ह थिअरी ऑफ लाईट्स कन्सिडर करत असताना लाईटमध्ये नेमकं काय असते हे आपण बघितलं. तर अकॉर्डिंग टू वेव्ह थिअरी ऑफ लाईट प्रपोगेट्स, लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्ह. जेव्हा लाईट एखाद्या सोर्सपासून जातो तर हा लाईट वेव्हच्या स्वरूपामध्ये ट्रॅव्हल होतो. आणि स्पेशली कोणत्या प्रकारची ती वेव्ह असते तर ती असते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. त्याला आपण EM वेव्ह असं म्हणतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये दोन कंपोनंट असतात. तो म्हणजे इलेक्ट्रिकल कंपोनंट, त्याचं प्लेन जर का मी व्हर्टिकल घेतलं तर त्याला परपेंडिक्युलर कंपोनंट मॅग्नेटिक फील्ड असतो, त्याचं प्लेन हॉरिझॉन्टल असेल. लाईटच्या बाबतीमध्ये फक्त इलेक्ट्रिक कंपोनंटच हा लाईट व्हेक्टर असतो, हे लक्षात असू द्या. त्यातल्या त्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये ही ट्रान्सव्हर्स सुद्धा हे सुद्धा माहिती आहे आपल्याला. ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये क्रेस्ट ट्रफ, क्रेस्ट ट्रफ, क्रेस्ट ट्रफ अशा पद्धतीने लाईट प्रपोगेट करतो, म्हणजे ट्रॅव्हल जातो. लाईटला ट्रॅव्हल करण्यासाठी एखाद्या मीडियमची आवश्यकता नसते. लाईट कॅन पास थ्रू सॉलिड, लिक्विड, गॅसेस और व्हॅक्यूम ॲज वेल. हे सर्व बेसिक आहे. ज्याच्यापासून लाईट तयार होतो, जेथून त्याचा स्टार्ट होतो, जेथून त्याचा उगम आहे, त्याला आपण सोर्स ऑफ द लाईट म्हणतो. येथे मी सोर्सेस ऑफ लाईट कन्सिडर केला आहे. हा पहिला सोर्स आहे स्टार. स्कायमध्ये एखादा तारा असेल, स्टार असेल, त्याच्यापासून लाईट वेव्ह आपल्यापर्यंत येतात. आपल्याला क्लोजेस्ट जो स्टार आहे तो आहे सन. सूर्यापासून लाईट वेव्ह आपल्यापर्यंत येतात, त्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतात, त्यामध्ये ट्रान्सव्हर्स वेव्ह असतात. तसंच कॅन्डल, त्याची जी फ्लेम आहे त्याच्यापासून तो लाईट येतो, दॅट इज ऑल्सो इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह और ट्रान्सव्हर्स वेव्ह. नंतर साधा बल्ब घेतला मी आपण, इलेक्ट्रिक बल्ब, तो सुद्धा लाईट ओरिजिनेट करतो, हा सुद्धा एक सोर्स आहे. आणि ट्यूबलाईट, असे असंख्य सोर्सेस आपण कन्सिडर करू शकतो. या सोर्सेसपासून लाईट ओरिजिनेट होतो, इमिट होतो. दिस इज द बेसिक इन्फॉर्मेशन फ्रॉम द प्रिव्हियस टॉपिक. चला ठीक आहे, आपण आता विचार करणार आहोत हे तिघं टॉपिक, तो म्हणजे वेव्ह फ्रंट, वेव्ह नॉर्मल अँड देअर टाईप्स. ओके, हे कसं कन्सिडर करायचं. तर सर्वात महत्त्वाची अशी गोष्ट की जेव्हा तुम्ही लाईट कन्सिडर करतात इन द फॉर्म ऑफ वेव्ह, ते एका विशिष्ट पॉईंटला ती वेव्ह कोणत्या स्वरूपामध्ये आहे, कोणत्या स्टेटमध्ये आहे आणि कोणत्या दिशेला जाते आहे, हे म्हणजे त्याची स्टेट तुम्ही सांगता, त्याला म्हणतात फेज. फेज ऑफ द पॉईंट व्हेअर द लाईट इज अरायव्हिंग. म्हणजे नेमकं काय. आता मी इथे असं कन्सिडरेशन करतो की एखादी लाईट वेव्ह येथून स्टार्ट होते, दिस इज द ओरिजिनल पॉईंट, आणि नंतर ती अशा पद्धतीने काहीतरी प्रपोगेट होते आहे. दिस इज हाऊ इट इज प्रपोगेटिंग इन द फॉरवर्ड डायरेक्शन. टू प्रपोगेट मीन्स टू ट्रॅव्हल, म्हणजे लाईट वेव्ह या दिशेने पुढे प्रवास करते आहे. आता मी यामध्ये काही पॉईंट सिंक आउट करतो. हा पहिला जर का मी पॉईंट कन्सिडर केला आणि याचा फेज मी जर का 0 कन्सिडर केला, तर ही वेव्ह या पॉईंटला असताना त्याचा फेज, म्हणजे याचा अर्थ असा की लाईट व्हेक्टर हा वरच्या डायरेक्शनला आहे असा अर्थ होतो. मी जर का सेंट्रल पॉईंट कन्सिडर केला तर त्याचा फेज वरच्या डायरेक्शनला आहे, म्हणजे पॉईंटची पोझिशन ही आहे. पॉईंट पोझिशन म्हणतो मी, लाईट व्हेक्टर हा मॅक्सिमम पोझिशनला, एक्स्ट्रीम पोझिशनला आहे, तेव्हा त्याचा फेज हा रेडियनमध्ये π/2 आहे असं आपण कन्सिडर करतो. तसंच जर का मी येथे कन्सिडर केला तर त्याचा फेज हा, म्हणजे हा मधल्या पार्टिकलचा फेज इन बिटवीन 0 to π/2 असेल. मी परत हा पार्टिकल घेतला तर वरच्या डायरेक्शनने असेल, तो मॅक्सिमम डिस्टन्सवरती नसेल, कारण मॅक्सिमम डिस्टन्सवरती सेंट्रल पॉईंट आहे. नंतर मी जर का हा पॉईंट कन्सिडर केला तर या ठिकाणी पार्टिकल हा मीन पोझिशनला आहे. आता एक्स्ट्रीम पोझिशन आणि मीन पोझिशन म्हणजे काय, तर याचा अर्थ असा की पार्टिकल वर जाणं, खाली येणं, म्हणजे ह्या त्याच्या दोन एक्स्ट्रीम पोझिशन झाल्या. दिस इज द टॉप वन अँड इज द बॉटम वन, आणि त्याची मीन पोझिशन मधली पोझिशन झाली. तसं हा मधल्या पोझिशनला आहे, याचा फेज आहे आपण असं म्हणतो. तसंच मी जर का हा परत सेंटर पॉईंट कन्सिडर केला तर याचा फेज, म्हणजे जो डाऊनवर्ड डायरेक्शनने त्याची पोझिशन असेल, 3π/2 आहे आपण असं कन्सिडर करतो. टॉकिंग अबाउट दिस पॉईंट विच हॅव्हिंग फेज ऑफ ट्वाइस π. हा जर याचा जर फेज घेतला तर तो 5π/2 असेल. याचा फेज जर घेतला तो 3π असेल.
याचा जर फेज घेतला तर तो 7π/2 असेल. थोडक्यात मला काय सांगायचं आहे, अकॉर्डिंग टू द पोझिशन ऑफ दॅट लाईट वेक्टर ऑर इलेक्ट्रिक वेक्टर वी डिसाईड व्हॉट इज द फेज ऑफ दॅट वेव्ह ॲट दॅट पर्टिक्युलर पॉईंट. आता ही फेजची संकल्पना झाल्यानंतर आपण काय कन्सिडर करणार आहोत की मॅडियममध्ये असे वेगवेगळे पॉईंट्स कन्सिडर करणार आहोत की ज्या पॉईंटला वेगवेगळ्या वेव्ज येतात. म्हणजे नेमकं काय, समजा एखादी वेव्ह एकही पॉईंट्स कन्सिडर मी करतो. हा एक पॉईंट आहे, हा दुसरा पॉईंट आहे, दिस इज द थर्ड वन, फोर्थ अँड सो ऑन. सम वेव्ज आर अरायव्हिंग ॲट दिस पॉईंट्स ॲट द सेम टाईम. म्हणजे एखादी वेव्ह येथे येते आहे, ह्या सोर्सेसपासून एखादी वेव्ह येते या पॉईंट एला येते आहे. तसंच त्याच वेळेस दुसरी वेव्ह त्याच इन्स्टंटला त्याच टायमाला येथे येते बी पॉईंटला. द थर्ड वेव्ह at the same time at the same instant arrived at point C. So this is how different waves arriving at different points at the same instant at the same time. Means all these waves arriving at those points at a time means simultaneously. पहिली गोष्ट ही लक्षात घ्या की सोर्सेसपासून त्या वेव्ह एकाच वेळेला तिथे यायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी जेव्हा वेव्ह मी नंतर दाखवणार आहे तर त्या वेव्हचा जो फेज असेल तो आयदर π/2, π, 3π/2, ट्वाईस π अँड सो असा फेज असेल. तर तोच फेज ह्या दुसऱ्या वेव्हचा बी पॉईंटला असेल, तोच फेज तिसऱ्या वेव्हचा आणि चौथ्या वेव्हचा असेल. म्हणजे नेमकं काय, तर मी असं जर कन्सिडरेशन केलं की मी इथून जर का वेव्ह जर स्टार्ट केली तर इन दिस क्वेश्चन आपण ट्रान्सवर्स वेव्ह कन्सिडर करतो आहे, क्रेस आणि ट्रफ आणि परत ही त्याची क्रेस असं कन्सिडरेशन केलं. तर याचा अर्थ काय, याचा फेज येथे 0, येथे π/2 सेंटर पॉईंटला, येथे परत पाय, नंतर या ठिकाणी 3π/2 खालच्या डायरेक्शनला, येथे ट्वाईस पाय आणि ट्वाईस पाय नंतर हा 5π/2. म्हणजे येथे फेज 5π/2 आहे पहिल्या वेव्हचा. पण नेक्स्ट वन जर का दुसरी वेव्हचं स्वरूप असं असेल, फॉर्म असा असेल की दुसरी वेव्ह अशा पद्धतीने आली, जस्ट लाईक दिस इन दिस फॅशन. मग इथे बी पॉईंटला काय झालं की या वेव्हचा सुद्धा 0π/2, पाय 3π/2, ट्वाईस पाय आणि परत 5π/2. या दुसऱ्या वेव्हचा सुद्धा फेज हा 5π/2 असाच आला. तिसरी वेव्ह जर का अशी असेल तर तिसऱ्या वेव्हचा सुद्धा फेज 5π/2 एवढाच येणार आहे. लक्षात असू द्या. 0 फर्स्ट पॉईंट, पहिला जो क्रेसचा जो पॉईंट आहे तो π/2, नंतर हा पाय, नंतर खालचा ट्रफचा जो पॉईंट आहे तो म्हणजे हा पॉईंट तो 3π/2, हा परत ट्वाईस पाय आणि या ठिकाणी परत तो 5π/2. अशा पद्धतीने आपण असं कन्सिडरेशन करतो आहे की प्रत्येक वेव्हचा फेज हा 5π/2 त्या ठिकाणी येतो आहे. प्रत्येक वेव्ह ॲट ए टाईम येते. म्हणजे ही वेव्ह ज्या वेळेस आली त्याचा फेज 5/2, त्याच वेळेला त्याच इन्स्टंटला ही दुसरी वेव्ह आली फेज 5/2, तिसरी वेव्ह आली 5π/2, 5π/2 अँड सो ऑन. म्हणजेच मी असं म्हणू शकतो ना की येथे जे पॉईंट्स मी काढलेले आहे, पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी, हे वेगवेगळे डिफरंट पॉईंट्स आहे आणि या डिफरंट पॉईंटला सर्व वेव्ह ॲट ए टाईम येत आहे. अशा वेळेस ए बी सी डी हे जे 4 पॉईंट्स आहेत, या 4 पॉईंटचा एक ग्रुप तयार करायचा आणि त्याच्यापासून एक सरफेस तयार करायचा. दिस इज व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. हा एक मी जर का सरफेस कन्सिडर केला, याला ग्रुप ऑफ पॉईंट्स, याला सेट ऑफ पॉईंट सुद्धा म्हणू शकतो मी. याला मी लोकस ऑफ पॉईंट सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे तुम्हाला मी 3 नावं सांगितले. ही जी रेषा काढली ॲक्च्युली ही लाईन नाही, तर हा प्लेन आहे, प्लेन सरफेस आहे हा. आणि या प्लेन सरफेसवरती असंख्य पॉईंट आहे. येथे मी 4च दाखवलेले आहे, पण त्या व्यतिरिक्त असंख्य पॉईंट्स आहेत. हे असंख्य पॉईंट म्हणजे सेट ऑफ पॉईंट्स आहेत किंवा त्याला लोकसचा पॉईंट असं म्हणतात. मी जर का त्याची 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर काढण्याचा प्रयत्न केला, डायग्राम काढण्याचा प्रयत्न केला, तर कदाचित तो लोकसचा पॉईंट असा असेल, तो प्लेन सरफेस असा असेल.
एक प्रकारे तो असा सपाट पृष्ठभाग आहे, वहीचं पान आहे, आणि त्या वहीच्या पानावरती किंवा एखाद्या पेपरवरती ॲट ए टाईम सर्व वेव येत आहे, एकाच वेळेला येत आहे, आणि सर्व वेव एकाच फेजमध्ये आहे, म्हणजे त्यांचा फेज हा सारखाच आहे. अशा ह्या सरफेसला, अशा ह्या प्लेन सरफेसला, अशा लोकस ऑफ पॉईंटला, हा लोकस ऑफ पॉईंट आहे, ते असंख्य पॉईंट आहेत या सरफेसवरती. आय एम इंकिंग आउट इट बाय मीन्स ऑफ रेड डॉट. हे रेड डॉट म्हणजे लोकस ऑफ पॉईंट आहे, हे प्लेन सरफेस आहे तो. या प्लेन सरफेसवरती ह्या सर्व वेव ॲट ए टाईम आल्या, एकाच वेळेला आल्या, सायमल्टेनियस आल्या, आणि सर्वांचा फेज म्हणजे क्रेस्ट, याचीसुद्धा क्रेस्ट, याचीसुद्धा क्रेस्ट, याचीसुद्धा क्रेस्ट, सर्वांची क्रेस्टच आली. अशा वेळेस हा जो प्लेन सरफेस जो रेड कलर दाखवलेला आहे, या प्लेन सरफेसलाच वेव्हफ्रंट असं म्हणतात. आता आपण थोडा वेगळ्या पद्धतीने मांडूया, की जर का मी असं कन्सिडरेशन जर केलं असतं की मी दुसरा एखादा प्लेन सरफेस कन्सिडर करतो, मी जर का हा पॉईंट घेतला असता, तर हा जर घेतला असता, तर इफ आय एम टेकिंग दिस पॉईंट और दिस पॉईंट, मी याला पी क्यू आर एस असे पॉईंट म्हणतो, पी क्यू आर एस. तर आणि यांना मी यांचा सेट तयार करतो, आणि याच्यायुक्त बाकीचे सुद्धा पॉईंट्स आहेत आणि त्याच्यापासून एक सरफेस मी तयार करतो. हा जो ब्लॅक इंकने मी हा सरफेस दाखवण्याचा प्रयत्न केला, या सरफेसवरती असंख्य पॉईंट्स आहेत. लक्षात घ्या, हे असंख्य पॉईंटवर बाकीचे 4च, येथे मी वेव दाखवताना फक्त 4 वेव दाखवलेले आहे, येथे असंख्य वेव असतील. ते असंख्य वेव येताना ॲट ए टाईम येतील ह्या सरफेस, ब्लॅक सरफेसवरती, या लोकस ऑफ पॉईंटवरती, या सेट ऑफ पॉईंट्सवरती ॲट ए टाईम येतील. आणि ह्या सर्व वेव ॲट ए टाईम आल्यानंतर सर्वांची क्रेस्ट आहे, आणि सर्वांची पहिली जी क्रेस्ट असते त्याचा फेज π/2 असतो. म्हणजे प्रत्येक वेवचा फेज येथे π/2 आहे, येथे π/2 आहे, याचीसुद्धा क्रेस्ट π/2, हिअर ऑल्सो π/2, अँड द लास्ट वन इज ऑल्सो π/2. प्रत्येक पॉईंटला प्रत्येक वेव एकाच फेजमध्ये आहे, π/2 या फेजमध्ये ॲट ए टाईम आलेली आहे, एकाच वेळेला आली आहे, सायमल्टेनियसली आलेली आहे. अशा या ब्लॅक सरफेसला सुद्धा वेव्हफ्रंट असं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय, की असा सरफेस घ्यायचा, एक तर हा असेल किंवा हा रेड इंकने दाखवलेला हा सरफेस असेल, की ज्या सरफेसवरती जे असंख्य पॉईंट्स असतील, सेट ऑफ पॉईंट्स असतील, लोकस ऑफ पॉईंट असतील, अशा असंख्य पॉईंट्सवरती सर्व वेव ॲट ए टाईम यायला पाहिजे, सायमल्टेनियसली यायला पाहिजे. आणि फक्त एवढंच नाही, तर ते एकाच वेळा आल्यानंतर ते एकाच फेजमध्ये पाहिजे. अशा ह्या सेट ऑफ पॉईंट्सला, अशा ह्या सरफेसला आपण वेव्हफ्रंट असं म्हणतो. ठीक आहे. तुम्हाला जर का असं वाटत असेल की नाही, मी तो वेव्हफ्रंट न दाखवता हा वेव्हफ्रंट दाखवू शकतो, मी जर का हा पॉईंट जर का मी कलेक्ट केले असेल, दीज आर द पॉईंट जस्ट व्हॉट वी वॉन्ट टू कलेक्ट, तर याला सुद्धा तुम्ही वेव्हफ्रंट असंच म्हटलं असतं. कारण या ठिकाणी सुद्धा सर्व वेव ॲट ए टाईम आल्या असत्या, आणि सर्वांची ट्रफ आली असती, सर्वांची या पॉईंटला, आणि ट्रफ ठिकाणी सर्वांचा फेज किंवा ट्रफला सर्वांचा फेज हा 3π/2 असतो. म्हणजे या पॉईंटला, या पॉईंटला, या पॉईंटला ट्रफ असल्यामुळे, मी थोडे इंकआउट करतो, ते या पॉईंटला ट्रफ आहे, या पॉईंटला सुद्धा ट्रफ आहे, इवन ॲट दिस पॉईंट ऑल्सो ट्रफ. सर्व ट्रफला 3π/2 हा फेज आहे, सर्वांचा फेज हा सारखा आहे. अशा वेळी या लोकसचा पॉईंटला जो ब्ल्यू दाखवला आहे, याला सुद्धा वेव्हफ्रंट असं म्हणतात. म्हणजे दोन गोष्टी इसेन्शियल आहे. तुम्हाला वेव्हफ्रंट विचारलं कोणी, तर ते सांगायचं इट इज अ सरफेस. सरफेस म्हटलं तर असंख्य पॉईंट म्हणजे सेट ऑफ पॉईंट्स, किंवा तो ग्रुप ऑफ पॉईंट्स म्हणजे लोकस ऑफ पॉईंट. पहिली गोष्ट ही सांगायची. दुसरे, हे लोकस ऑफ पॉईंट हा सेट ऑफ पॉईंट्स किंवा सरफेस कसा आहे, की ज्या ठिकाणी सर्व वेव ॲट ए टाईम येत आहे, ऑल द वेव रिचेस सायमल्टेनियसली, एकाच वेळेला येता येते, म्हणजे सायमल्टेनियसली. आणि सायमल्टेनियसली एवढंच नाही, तर सर्व वेव एकाच फेजमध्ये आहे. अशा त्या लोकस ऑफ पॉईंटला आपण वेव्हफ्रंट असं म्हणतो. शेवटचं बॉटम लाईन सेंटेन्स हा, वेव्हफ्रंट इज सेट ऑफ पॉईंट्स, वेव्हफ्रंट इज locus of point, or you may say wavefront is plane surface or surface simply, at which all the wave reaches simultaneously and all the waves are in same phase, that is called as wavefront. परत इकडे सांगतो, a set of points or locus of point at which all the wave reaches simultaneously and all the waves are in same phase, that is called as wavefront. ठीक आहे. आता आपण दुसरं एक टर्म कन्सिडर करणार आहोत, की जेव्हा मी वेव्हफ्रंट कन्सिडर करतो, आता मी डायरेक्टली वेव्हफ्रंटची डायग्राम येथे काढतो, की येथे हा असा एखादा वेव्हफ्रंट आहे,
आता प्रेझेंट सिच्युएशनमध्ये हा वेव्हफ्रंट प्लेन सरफेस आहे म्हणून मी तो अशा पद्धतीने काढतोय. तो म्हणजे हे सर्व पॉईंट्स आहेत या सरफेसवरचे की ज्या ठिकाणी असंख्य वेव्ह येणार आहेत आणि सर्व वेव्ह ह्या लाईट वेव्ह ह्या सर्व ॲट अ टाईम येणार आहे आणि सर्वांचा फेस सारखा असेल, सर्वांची क्रेस्ट असेल किंवा सर्वांची ट्रप असेल किंवा सर्वांचा फेस हात पाय असेल किंवा जो काही असेल तो सर्वांचा सारखाच फेस असेल. याला मी वेव्हफ्रंट म्हणेल. आता काय करायचं की या वेव्हफ्रंटला एखादी परपेंडिक्युलर लाईन काढायची की जी राईट अँगल असेल या सरफेसला परपेंडिक्युलर. लेट मी ड्रॉ दॅट लाईन इन दिस पोझिशन विच इज परपेंडिक्युलर. आणि याची डायरेक्शन कोणती, तर ज्या दिशेला लाईट जातो आहे, लाईट इज मूव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, तर त्याची डायरेक्शन तशीच द्यायची. मी अजून दुसरी एखादी परपेंडिक्युलर लाईन काढतो. ही या सरफेसला काढलेली आहे आणि ज्या डायरेक्शनला लाईट जातोय त्याच डायरेक्शनला त्याला दिशा दिली. लक्षात घ्या, हा जो सरफेस आहे याला मी वेव्हफ्रंट असं म्हटलेलं आहे सुरुवातीलाच. आणि ह्या वेव्हफ्रंटला, ह्या पृष्ठभागाला, या सरफेसला मी परपेंडिक्युलर लाईन काढली आहे. फक्त परपेंडिक्युलर लाईनला डायरेक्शन दिली आहे, दिशा दिली आहे, जी लाईटची दिशा असेल तीच. ह्या परपेंडिक्युलर लाईनलाच की ज्या लाईटची डायरेक्शन दर्शवतात यालाच वेव्ह नॉर्मल असं म्हणतात. येथे मी हा रेड जो असेल ह्या रेडला मी वेव्हफ्रंट म्हटलेला आहे, लक्षात घ्या. इथे या ब्ल्यूला सुद्धा तुम्ही वेव्हफ्रंट असंच म्हणणार आहात. इवन दिस ब्लॅक ऑल्सो वेव्हफ्रंट. हा ब्लॅक सुद्धा वेव्हफ्रंट असेल, परंतु तो वेव्हफ्रंटची पोझिशन अगोदरची असेल. म्हणजे हा ब्लॅक सुद्धा वेव्हफ्रंट आहे. आता यापैकी एखादा मी वेव्हफ्रंट इथे सिलेक्ट केला आणि त्या वेव्हफ्रंटला लाईटच्या डायरेक्शनने परपेंडिक्युलर लाईन काढली. या परपेंडिक्युलर लाईनलाच वेव्ह नॉर्मल असं म्हणतात. वेव्ह नॉर्मल मीन्स परपेंडिक्युलर drawn to the surface of wavefront is called as wave normal. या ठिकाणी मी 3 वेव्ह नॉर्मल काढली. ही पहिली वेव्ह नॉर्मल, ही दुसरी आणि तिसरी. येथे असे असंख्य वेव्ह नॉर्मल काढू शकतो की ज्या परपेंडिक्युलर पाहिजे. एखादी वेव्ह नॉर्मल मी अशी काढेल की जेथे ती परपेंडिक्युलर असेल. एखादी वेव्ह नॉर्मल मी येथे काढेल विच विल बी परपेंडिक्युलर हिअर और यू मे ड्रॉ हिअर परपेंडिक्युलर. A perpendicular drawn to the surface of wavefront is called as wave normal. So this is how you can understood about wavefront and wave normal. परत आता आपण याचे टाइप्स कन्सिडर करणार आहोत. काय करायचं की मी जर का एखादा पॉईंट सोर्स घेतला की ज्या ठिकाणी फक्त एकच पॉईंट असेल. लेट मी ड्रॉ दॅट पॉईंट समवेअर हिअर. हा सोर्स आहे, अगदी सिंगल पॉईंट सोर्स आहे. इथून लाईट निघणार आहे. हा लाईट इकडे येणार आहे, इकडे सुद्धा येणार आहे. सर्व दिशेंनी ही लाईट ट्रॅव्हल करणार आहे. या दिशेला सुद्धा जाणार आहे, या दिशेला सुद्धा, या दिशेला सुद्धा. आता तो पेपरच्या बाहेर आपल्याकडे सुद्धा येणार आहे, पेपरच्या मध्ये त्या साईडला सुद्धा जाणार आहे. हे फक्त प्लेन सरफेसवरती नाही तर तिघं डायमेन्शनलाच, सर्व डायरेक्शनलाच. म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसकडे, निगेटिव्ह एक्सिसकडे, पॉझिटिव्ह वाय, निगेटिव्ह वायकडे आणि आपल्याकडे पॉझिटिव्ह झेड आणि पलीकडे सुद्धा. म्हणजे स्पेसमध्ये हा लाईट ट्रॅव्हल करतो आहे आणि त्याच्या सर्वांच्या डायरेक्शन अशा आहेत. ओके, दिज आर द डायरेक्शन ऑफ लाईट. आणि एक गोष्ट इथे सांगायची राहिली की मी सर्वात शेवटी वेव्ह नॉर्मल या बाबतीत बोलतो. वेव्ह नॉर्मल म्हणजे जो परपेंडिक्युलर असतो की ज्या दिशेला लाईट जातो त्याला वेव्ह नॉर्मल म्हणतात. ह्या वेव्ह नॉर्मललाच तुम्ही रे ऑफ लाईट असं म्हणतात. रे ऑफ लाईट म्हणजेच वेव्ह नॉर्मल. वेव्ह नॉर्मल म्हणजेच रे ऑफ, ज्या दिशेला लाईट जातो तीच म्हणजे रे ऑफ लाईटची दिशा, तीच वेव्ह नॉर्मल. आता येथे मी सोर्स काढलेला आहे, एक पॉईंट सोर्स आहे. हा पॉईंट सोर्स सर्व दिशेंनी वेव्ह इमिट करतो आहे, रेज इमिट करतो आहे. वेव्ह आता मी वेव्ह काढण्याचा प्रयत्न करतो. क्रेस, ट्रफ, क्रेस आणि ट्रफ हा मी पॉईंट घेतो. तसं येथे सुद्धा क्रेस, ट्रफ, क्रेस, ट्रफ. दिस इज द पॉईंट. म्हणजे जेव्हा ही पहिली वेव्ह या पॉईंटला आली त्या पॉईंटला म्हणतो मी ए. दुसरी वेव्ह त्याच वेळेला, त्याच टायमाला, ॲट द सेम टाईम और यू मे से ॲट द सेम इन्स्टंट ही दुसरी वेव्ह बी पॉईंटला आली.
ही सुद्धा क्रेस, ट्रफ, क्रेस आणि ट्रफ या सी पॉईंटला आली. तसंच मी ह्या साईडला काढतो, क्रेस, ट्रफ, क्रेस आणि ट्रफ, हा डी पॉईंट. तसंच या बाबतीमध्ये क्रेस, ट्रफ, क्रेस आणि हा ट्रफ, ई पॉईंट. अँड लास्टली आय कॅन शो दॅट अशा असंख्य वेव्ह असतील की ज्यामध्ये क्रेस, ट्रफ, क्रेस आणि ट्रफ अशा हा एफ पॉईंट. हे सर्व पॉईंट ए बी सी डी एफ मी जर काही जॉईन केले तर मला असं स्पियर मिळेल. हे सर्कल नाही, हे पाहिजे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. म्हणजे याच्या इतर बाकीचे या पॉईंटला सुद्धा वेव येणार आहे. हे मधले जे पॉईंट दाखवले येथे हे सुद्धा वेव येणार आहे, पण त्या दाखवल्या नाही मी. त्या सर्व वेव ॲट ए टाईम आलेले आहेत आणि सर्वांची बा ट्रफ आलेली आहे. आणि ट्रफ म्हणजे 7π/2 मी कन्सिडर जर केला तरी बघा, क्रेस, ट्रफ, क्रेस, ट्रफ. तर सर्वांचा 7π/2 हा फेज आहे. ए पॉईंटला ट्रफ, बी पॉईंटला सुद्धा ट्रफ, सी पॉईंटला ट्रफ, डी पॉईंटला ट्रफ, 7π/2 इथे सुद्धा ट्रफ. म्हणजे ह्या सर्व पॉईंट्सला, ह्या लोकस पॉईंटला, ह्या स्पिअरवरती, ह्या सोर्सपासून सर्व ॲट ए टाईम आल्या, सेम टाईमला आल्या. ह्या सरफेसवरती सर्व एकाच फेजमध्ये. अशा वेळेस हा जो स्पियर आहे याला सुद्धा वेव्हफ्रंट म्हणतात. आणि हा वेव्हफ्रंट फक्त स्पेरिकल वेव्हफ्रंट असेल, स्पियर वेव्हफ्रंट असेल. हा पहिला प्रकार, हा पहिला टाईप ऑफ द वेव्हफ्रंट. मी जर का दुसरा प्रकार काढण्याचा प्रयत्न केला आणि असं समजूया की पॉईंट सोर्स असं लांब अंतरावरती असेल, समवेअर हिअर, आणि याच्यापासून वेव्ह जात आहेत. आता मी एखादी वेव्ह अशी काढली येते, दुसरी येथून मी अशी काढेल, तिसरी येथून मी अशी काढेल, चौथी वेव्ह मी अशी काढेल. तर तुमच्या लक्षात येईल की नंतर जी पोझिशन आहे हे ऑलमोस्ट, हे ज्या वेव्हज आहे दे आर ऑलमोस्ट पॅरलल टू इच अदर. म्हणजे जेव्हा सोर्स हा डिस्टन्स असतो, लांब अंतरावरती असतो, फार फार अवे असतो, तेव्हा त्याच्यापासून विशिष्ट पॉईंटला येणाऱ्या वेव्ह ह्या जवळजवळ पॅरलल असतात. आणि ह्या पॅरलल वेव्हमुळे जर का मी वेव्हफ्रंट काढण्याचा प्रयत्न केला, परत ट्रफ आणि क्रेस, ट्रफ आणि क्रेस, ट्रफ आणि क्रेस, ट्रफ आणि क्रेस, तर हे सर्व पॉईंट, या सर्व पॉईंटचा मी जर ग्रुप केला, असा हा एक असा सरफेस जर काढला तर तो सरफेसचा प्लेन सरफेस असेल. आणि ह्या प्लेन सरफेसवरती सर्व ॲट ए टाईम येतील. सर्वांची आता येथे क्रेस आलेली आहे, सर्व ॲट ए टाईम आलेले आहे, सर्व वेव्स ॲट ए टाईम आलेले आहेत, सर्व लाईट वेव्ह ॲट ए टाईम आलेले आहे आणि सर्व एकाच फेजमध्ये. अशा वेळेस हा जो लोकस पॉईंट आहे, हा सरफेस आहे, याला मी वेव्हफ्रंट म्हणेल. हा वेव्हफ्रंट प्लेन सारखा आहे, सपाट पृष्ठभाग आहे, याला मी प्लेन वेव्हफ्रंट असं म्हणतो. दिस इज द सेकंड टाईप. हा दुसरा त्याचा प्रकार. पहिला प्रकार स्पेरिकल शेप वेव्हफ्रंट, स्पेरिकल वेव्हफ्रंट. प्लेन शेप वेव्हफ्रंट, प्लेन वेव्हफ्रंट. ओके. या ठिकाणी द रेज आर पॅरलल टू इच अदर, द वेव्हज आर पॅरलल टू इच अदर. हिअर द रेज ऑर वेव्हज आर अलॉंग द रेडियस, दॅट इज कॉल्ड रेडियल वेव्ह. हिअर देअर आर पॅरलल वेव्हज, प्लेन वेव्हफ्रंटच्या बाबतीमध्ये. तिसरा प्रकार काय कन्सिडर करणार की एखादा जर का एक्सटेंडेड सोर्स असेल, म्हणजे ह्या ट्यूबलाईटसारखा किंवा एखाद्या लाईनसारखा एखादा जर का सोर्स असेल, तर त्यावेळेस मात्र ती डायग्राम मी अशी काढेल की समजा हा लिनियर सोर्स आहे, एखादी ट्यूबलाईट आहे आणि या ट्यूबलाईटपासून तुम्ही वेव्ह काढत आहात. या साईडला या पॉईंटला एखादी वेव्ह आली, त्याच वेळेस या पॉईंटला दुसरी वेव्ह आली, या पॉईंटला तिसरी वेव्ह आली, येथे चौथी वेव्ह आली. तशाच त्या वेव्ह या साईडला सुद्धा या पॉईंटला आल्या, या पॉईंटला आल्या. दीज आर द पॉईंट्स ॲट विच ऑल द वेव्ह रिचेस. काही पॉईंट्स मी येथे घेईल, काही पॉईंट मी येथे घेईल, एखादा पॉईंट मी येथे घेईल, एखादा पॉईंट मी येथे घेईल. सम पॉईंट्स माइट बी टेकन हिअर. म्हणजे मी काय करेल की एक प्रकारे असं येते, याच्यासाठी आता मी सर्कल काढेल, या सर्कलवरती सर्व वेव्ह आल्या. याच्यासाठी सुद्धा दुसरं मी सर्कल काढेल, याच्यासाठी मी परत तिसरं सर्कल काढेल, चौथं सर्कल काढेल. आणि एक प्रकारे हे सर्व जे पॉईंट्स आहे असे इथे तयार होतील आणि यापासून एक प्रकारचं असं सिलेंडर तयार होईल. म्हणजेच मी येथे कन्सिडरेशन काय करतो आहे की एखादा डबा, एखादं सिलेंडर की जे अशा प्रकारचं आहे आणि त्याचा हा ॲक्सिस, ह्या ॲक्सिसवरती एखादा सोर्स ठेवला, एखादी ट्यूबलाईट ठेवली, याला लिनियर सोर्स म्हणतात. याच्यासारखं हा लिनियर सोर्स ॲक्सिसवरती असेल तर त्या सिलेंडरच्या सरफेसवरती सर्व वेव्ह ॲट ए टाईम येतील सरफेसवरती आणि सर्व वेव्ह हे एकाच फेजमध्ये असतील.
अशा वेळेस तो सिलेंडरचा त्या डब्याचा जो पृष्ठभाग असेल तो सरफेस असेल, हा म्हणतोय मी सरफेस, हा या सरफेसला सुद्धा तुम्ही वेव्हफ्रंट म्हणतात. हा एक प्रकारे सिलेंडर सारखा हा वेव्हफ्रंट आहे, याला सिलेंडर वेव्हफ्रंट असं म्हणतात, याला सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट असं म्हणतात. दिस इज द थर्ड टाइप. In this way you can say that the types of wavefronts are of three. The first one is spherical wavefront, the second one is plane wavefront, the third one is right now cylindrical wavefront. In case of spherical wavefront, the wavefront is having a shape of sphere. Here in case of plane wavefront, the surface is plane, and in case of cylindrical wavefront, the surface is cylindrical. For spherical wavefront, the source must be point source. And the waves must be radial wave. The waves must be going along the radius of that sphere. For plane wavefront, the source should be far away from the respective points, and all the waves should be parallel to each other. In case of cylindrical wavefront, the source should be linear, just like having a particular length, and it should be along the axis of the cylinder. Then all the waves are along the radius of the cylinder. This is the third type of a wavefront. So this is the basic information about wave theory of lights with the topic wavefront, wave normal and types of wave normal. जर का मी येथे wave normal काढण्याचा प्रयत्न केला तर ती wave normal अशी असेल, परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ वेव्हफ्रंट. दुसरी वेव्ह नॉर्मल मी अशी काढेल, वेव्ह नॉर्मल म्हणतोय मी आता, ती परपेंडिक्युलर टू द सरफेस अशी काढेल. इफ आय एम गोइंग टू ड्रॉ वेव्ह नॉर्मल हियर, इट शुड बी परपेंडिक्युलर लाईक दिस. In this way you can draw the perpendicular line to the surface of wavefront in the direction of propagation of the light. In the direction of all these wave normals are moving away from each other. याला diverging म्हणतो आपण. Means all the wave normals are diverging. The ray of light are diverging. इथे मी जर का वेव्ह नॉर्मल काढण्याचा प्रयत्न केला तर इथे वेव्ह नॉर्मल अशी परपेंडिक्युलर असेल टू द सरफेस. हे सुद्धा वेव्ह नॉर्मल ज्याला मी रे ऑफ लाईट म्हणतो ती परपेंडिक्युलर असेल. इन द डिरेक्शन ऑफ लाईट घेतोय मी ते. मीन्स हिअर रे ऑफ लाईट इज वेव्ह नॉर्मल आर पॅरलल टू इच अदर. येथे दे आर डायव्हर्जिंग वेव्ह नॉर्मल. येथे सुद्धा त्या डायव्हर्जिंग असेल, परंतु परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ सिलेंडर असेल. परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ सिलेंडर इन ऑल डायरेक्शन, in this direction. So this is how you can say about the wave normal as well, all about these three types of wavefront. याच्यावरती क्वेश्चन काय विचारले जाऊ शकतात? डिफाइन वेव्हफ्रंट, डिफाइन वेव्ह नॉर्मल, व्हॉट आर द टाइप्स ऑफ वेव्हफ्रंट, असे क्वेश्चन असू शकतात. किंवा नाहीतर मग व्हॉट इज द नेचर ऑफ वेव्ह नॉर्मल इन केस ऑफ स्पेरिकल वेव्हफ्रंट, what is the nature of wave normal in case of plane wavefront and that of cylindrical wavefront, असे ते टाईप असू शकतात. असा एखादा क्वेश्चन असू शकतो. आय होप यू अंडरस्टूड ऑल दिस पॉईंट्स हिअर, ऑल दिस टॉपिक हिअर. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम you can observe my other video as well. For the timing I would like to stop here. See you next time.